विघ्नेश गावडे, अनिकेत म्हात्रे, साईनाथ पाडवी, प्रतीक वळवी, गौतम म्हात्रे आणि त्यानंतर दयानंद नारायण पाटील अशी प्लेइंग 11 आपण बघू शकतायत. त्यानंतर रोनक पाटील डॉक्टर 40+ स्टार 11 संघाचे जे आपण बघू शकतात प्रमुख खेळाडू. त्यानंतर विनायक पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतात. भीमसेन पाटील आहेत, दर्पण पाटील असतील, राम भावर, त्यानंतर सचिन पाटील, विघ्नेश पाटील, किरण गावडे, अजय पाटील, त्यानंतर यश पाटील आणि विश्वनाथ भोईर अशी प्लेइंग 11ची लिस्ट आपण बघू शकतायत. आणि अगदी इम्पॅक्ट सबस्टिट्यूट खेळाडू सुद्धा या स्पर्धेचा जो नियम आहे खास करून IPLच्या फॉर्मॅटनुसार आपण बघू शकतात इम्पॅक्ट प्लेअर आला. आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा आपण बघू शकता शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून यंदाच्या हंगामामध्ये हा इम्पॅक्ट प्लेअर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यानंतर जे खेळाडू आहेत मायबाक रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये जे उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. दयानंदजी पाटील आणि अनिकेत म्हात्रे अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. विमान स्पोर्ट्स या संघाकडनं डॉक्टर 40+ स्टार 11 हे संघ आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं बंधन आहे. पंच 5 काउंट होतील. 5 काउंट झाल्यानंतर पहिला चेंडू हा मार्गस्थ होणार आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024 आपण बघू शकतायत आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. खूपच सुंदर अशा वातावरणात आपण बघू शकतायत या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. वसई तालुक्यातील आज आपण आहोत एक सुंदर अशा गावामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेलं हे गाव आणि शिरगावच्या या मैदानावर शिरगाव प्रीमियर लीगला सुरुवात होत आहे. चला आपण सर्वांनी मिळून काउंट करायचं आहे. DBN लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण बघू शकतायत सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत आणि आम्हाला लाईव्ह बघतायत ऐकतायत त्यांचं सुद्धा आपण करतोय सहर्ष स्वागत. चला 5 4 पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर रोनक या गोलंदाजाला आपण बघताय. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव ही बॅटने येत असताना अगदी आपण बघू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये जाऊन फील्ड केलं जाईल. आमच्या समवेत जय गावडे जॉईन होतात गुणरेखेच्या भूमिकेमध्ये, त्याचं सुद्धा आपण करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिली धाव ही खूप महत्वपूर्ण आणि ती पहिली धाव घेतली गेली फलंदाज अनिकेत याच्या बॅटमधनं. खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकतायत या स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. अगदी 10:52 श्रीफल हे वाढवलं गेलं मुख्य अतिथीगण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथून आपण बघू शकतायत अगदी पहिला चेंडू 11:14 मात्र मार्गस्थ झाला आणि पहिल्या चेंडूवर सिंगल येत असताना पहिली धाव घेतली गेली. दयानंद या फलंदाजाला आपण बघू शकतात लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राइक एंडला. रोनक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला टप्पा, चांगली लाईन अगदी आपण बघू शकतात फॉलो केलं. थोडासा आकुळ टप्प्याचा चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण बघू शकता 38 सर्कलच्या बाहेर आहेत म्हणून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाला दयानंद याच्या माध्यमातून. परंतु प्ले अँड मिस त्या पद्धतीने चेंडू सरळ निघून गेला ST रक्षक यांच्या हातकंडामध्ये. पॉइंट रिझन आहे कव्हर पॉइंट आपण बघू शकता मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑन आपण बघू शकता डीप मिड विकेट. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आपण बघू शकता. तर गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅन अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. नक्कीच जो मंगेश पाटील यांचा बॅनर आपण बघू शकताय चौकार किंवा षटकार, जर त्या बॅनरला चेंडू स्पर्श होतोय तर 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. थ्रू दी लाईन कट केलं चांगल्या पद्धतीने. यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत दयानंद याच्या बॅटमधनं आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 3 अंकांवर. अगदी शिरगाव या गावाचा उल्लेख करायचा झाला तर क्रिकेटला इथे मान दिला जातो, क्रिकेटला इथे सन्मान दिला जातो, नो डाऊट. खास करून क्रिकेटची पंढरी म्हणून गणला गेला. याच विभागातून कित्येक क्रिकेटर खूप चांगल्या पद्धतीने मात्र निघालेत आज टेनिस क्रिकेटमध्ये. ऑन साईडला कन्वर्ट केला गेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. यावेळेस चुकी केली जात आहे
आणि पहिला चौकार यावेळेस दयानंद याच्या बॅटमध्ये येत असताना आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर. कर मुले सरस्वती करमध्ये प्रभाते कर दर्शनम. पुलालेंची डिलिव्हरी बॅट अँड पॅटच्या साह्याने मात्र खेळला गेला. बॅटची एज असं स्पॉन्सरच्या माध्यमातून दर्शवले गेले. एक धाव मिळते एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 8 या अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा सामना क्रमांक 1 डॉक्टर 40+ स्टार 11 ऑन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि विवान स्पोर्ट्स या संघाला प्रथमतः फलंदाजीकरिता चॅलेंज दिले. पहिली ओव्हर पॉवर प्लेचं बंधन आहे. रोनक एक उंच गुरा गोलंदाज आपण बघू शकतायत. एक अपकमिंग टॅलेंट या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने अष्टपैलू खेळाडूंचा भरणा ज्या अगोदर मी उल्लेख केला. नक्कीच याच विभागातून खूप चांगले चांगले क्रिकेटर आपल्याला बघायला मिळाले. शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आज संपूर्ण शिरगावकर आणि आजूबाजूच्या पाड्यातील मात्र खेळाडूंचा सुद्धा समावेश या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र तुम्हाला टॅलेंट चेक केलं जाईल. इथे तुमचं टेम्परमेंट चेक केलं जाईल. इथे मात्र तुमचं पोटेन्शियल हे चेक केलं जाईल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोनक ऑन साईडला गॅदर करण्याचा प्रयत्न. पॅड लाईनला चेंडू आदळला गेलाय. जास्त उत्साह बघायला मिळाला. आत्मविश्वास थोडासा कमी. 1 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 8. या स्पेलचा जर उल्लेख करायचा झाला तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली. दुसरा चेंडू डॉट बॉल. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. चौथ्या चेंडूवर चौकार आला. 5व्या चेंडूवर सिंगल आणि 6वा चेंडू आपण बघू शकतायत डॉट बॉलच्या रूपाने मात्र हाताळला गेला. 8 धावा स्कोर कार्डवर. प्रथमतः फलंदाजी करताना विवान स्पोर्ट्स हा संघ आपण बघू शकतायत हळूहळू मात्र स्कोर कार्डच्या दिशेने अपडेट करत असताना, परंतु पॉवर प्लेचं बंधन. या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये तुम्हाला पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोलणार आहोत. धन्यवाद. कारल्याची माता एकविरा माता हिला मानाचं नमन. मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. पहिलं ओव्हर पॉवर प्लेचं कंप्लीट झालं. खूप चांगल्या पद्धतीने रोनक याने गोलंदाजी केली. 8 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात, सॅटिस्फाय सुरुवात म्हणावी लागेल खास करून विवान स्पोर्ट्स या संघाकरिता, कारण की विकेट गेली नाहीये. सेकंड स्पेलमध्ये एक अनुभवी गोलंदाज अजय या गोलंदाजाला आपण बघू शकतायत यावेळेस सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही थोडंसं आपण बघू शकताय तर कॉन्सन्ट्रेट लाभ होत असताना थोडीशी इंजरी आहे अजय याला आपण बघू शकतायत. हा सुद्धा खेळाडू शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून असो किंवा एक गाव एक फॉर्मॅट असो, या खेळाडूची मात्र वर्णी सुद्धा अष्टपैलू कामगिरी करण्याकरिता लागली जाते. अजय असतील, महेश असतील, जय असतील, खूप चांगले चांगले खेळाडू या विभागातून आपल्याला बघायला मिळतात खास करून. आणि आज शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेस कॉन्सन्ट्रेटला पंचांचा इशारा नोचा. 1 धाव तर कंप्लीट झालंय, परंतु 1+1 आणि सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट लॅप होत असताना 1+1 अशा 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 10 या अंकांवर. शिरगाव प्रीमियर लीगचा पिक्चर आहे सुपर हिट आणि सकाळच्या सत्रामधील फर्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये ऑन असताना आपल्याला बघायला मिळेल. थोडंसं कॉन्सन्ट्रेट लॅप होत असताना अजय याला आपण बघू शकताय. थोडीशी इंजरी ज्या पद्धतीने मी म्हटलं, परंतु इथे तुम्हाला दया, क्षमा, शांती या 3 गोष्टींना महत्व नाही आहे. तुम्हाला इथून सॅटिस्फॅक्शन आणि चांगली कामगिरी मात्र करावी लागेल, कारण की तुम्ही पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताय. पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही चान्स द्याल तर समोरचा जो खेळाडू आहेत ना ते मात्र त्या चान्सला संधीमध्ये कन्वर्ट करून दाखवतील. फ्री हिटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहे. उलटा
थँक्यू. अगदी खराब कामगिरी ज्या पद्धतीने कौतुक केलं परंतु थोडीशी नजर लागली असंच म्हणावं लागेल. सातत्याने सरावमध्ये दिसत नाहीये अजय, याला आपण बघू शकताय थोडीशी इंजरी आहे परंतु इथे खराब कामगिरी बघावी लागेल कारण की सलग 2 चेंडू मात्र बिमरच्या स्वरूपाने नो आलेत आणि जो क्रिकेटचा नियम आहे त्यानुसार मात्र गोलंदाजाला यावेळेस बॅन व्हावं लागेल. सबस्टिट्यूट गोलंदाज यावेळेस आणला जाईल मैदानाच्या आतमध्ये. किरण या गोलंदाजाला आपण बघताय धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकांवर. एकही चेंडू मात्र फेकून झाला नाहीये. फ्रीडचा चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑन असणार आहेत. जो सबस्टिट्यूट गोलंदाज आहे किरण यावेळेस आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय. या सामन्यामध्ये मात्र अजय याला गोलंदाजी करता येणार नाहीये. जो नियम आहे तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस गोलंदाज किरण ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंगनच्या रिजन मध्ये रोनक जोपर्यंत येतोय फील्ड करतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झालं. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. पहिली लिगली डिलिव्हरी दुसऱ्या ओव्हरमध्ये हाताळली गेले कारण की सुरुवातीचे दोन्ही चेंडू नो हाताळल्यानंतर किरण या सबस्टिट्यूट गोलंदाजाला आणलं गेलं. फ्रीडच्या चेंडूवर मात्र सिंगल येत आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. TPN लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण शिरगाव प्रीमियर लीगचं मात्र बघू शकतायत. घर बसल्या खूप सुंदर असं प्रक्षेपण आपण शकतात. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचं युट्यूब प्रक्षेपण आणि आज युट्यूब आला आणि ग्रामीण विभागातील खेळाडू आज घराघरामध्ये जाऊन पोहोचलाय. खूपच सुंदर असं प्रक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा किरण यावेळेस राऊंड द विकेटने हलक्याच्या हाताने खेळलं जातंय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मिडॉनच्या रिजन मध्ये येतोय फील्ड करतोय. एकच धावेवर समाधान. चांगलं क्रिकेट हाताळलं जातंय. जोपर्यंत आपण बघू शकताय फ्रीट आले होते मोठे फटके आले होते बॅटमधनं आणि तिथून मात्र एक सन्मानपूर्वक मात्र खेळताना बघायला मिळतंय. म्हणून हे करणं गरजेची गोष्ट आहे. एक मॅच्युरिटी जर तुमच्यामध्ये आणायची असेल तर सिंगल डबलला प्राधान्य देणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की आजकालचं क्रिकेट जेवढं फास्ट आहे त्याच पद्धतीने बॅट्समन स्वतःला मात्र पुन्हा एकदा सिद्ध करतोय मोठ्या फटक्यांकरिता. परंतु क्रिकेटचे जे बेसिक आहे ते विसरून चालायचं नाहीये. सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 19 अंकांवर. चांगल्या पद्धतीने फॉलो केला. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये त्याला मात्र हुलकावणी देऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉल. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ झाला या षटकातील. सचिन या यष्टीरक्षकाला आपण बघू शकतायत यष्ट्यांच्या मागे यावेळेस आकुर्डा बली 6 धावा या स्कोर कार्डवर रचित होत आहेत. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड. चांगली सुरुवात खास करून अनिकेत याने आपण बघू शकतात क्विक स्टार्ट केले. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आपल्याला बघायला मिळालेत. पुन्हा एकदा ऑन साईडला आकुर्डा
थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, जास्त वेळ वाया घालवू नका. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 36 या अंकांवर. बघा पहिल्या षटकामध्ये रोनक याने 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आपण बघू शकतायत अजयाने थोडीशी खराब कामगिरी केली, 2 बिमर हाताळले. बॅन झाल्यानंतर जो सबस्टिट्यूट गोलंदाज झाला होता किरण आणि तब्बानी दोघांनी मिळून मात्र 28 धावा या खर्च केल्यात. आणि कुठेतरी मात्र हे महागडं षटक सकाळ सत्रामध्ये जेव्हा या ठिकाणी आलो आयोजकांच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं की या मैदानावर मोठमोठ्या धावा मात्र लागल्या गेल्यात. आणि अगदी म्हणायचं झालं तर 5 षटकांमध्ये 100 पेक्षा सुद्धा जास्त धावा या खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळाल्या. 36 धावा, 36 रन्स ऑन कार्ड. 2 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 28 धावा आल्यात. पहिला चेंडू आपण बघू शकताय तो नो आला होता. 9+1 2 धावा, त्यानंतर 9+6 7 धावा आल्या, म्हणजेच 9 धावा झाल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथा चेंडू डॉट बॉल, 6व्या चेंडूवर आपण बघू शकताय 5व्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार आला, त्यानंतर 9+2 म्हणजेच 3 धावा आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार आला. 2 आणि +1 म्हणजेच 3 धावा यस या ठिकाणी काउंट आहेत. अक्षय स्कोर कार्ड 36 अंकांवर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा आल्यात. आपला 12th मॅन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, जर काही हरकत असेल तर आपण घेऊ शकतात, कारण की ज्या पद्धतीने स्कोर कार्ड आहे अपडेट ॲक्युरेट आहे. 36 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 36 रन्स ऑन कार्ड. 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकता पॉवरफुल फलंदाजी आणि चांगली पार्टनरशिप अनिकेत आणि दयानंद याच्या माध्यमातून. थर्ड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः सचिन या गोलंदाजाला आपण बघू शकतायत. डॉक्टर 40+ स्टार 11 मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्ट्रगल करत असताना अगदी पहिल्या सत्रामध्ये सचिन पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी चेष्टांच्या मधोमध सापडल्यात. लेग बिफोर द विकेट, पायचीत पहिला धक्का तंबूच्या आशेला. पहिला धक्का तंबूच्या आशेला जात असताना विवान स्पोर्ट्स या संघाला अगदी आपण बघू शकतायत मिस्टर दयानंद बाद होऊन तंबूच्या आशेला गेल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय, जो महत्वाचा खेळाडू आहे खास करून विवान स्पोर्ट्स या संघाकरिता. अक्षय पाटील या खेळाडूला आपण बघू शकतायत. अष्टपैलू कामगिरी करिता मात्र ओळखलं जातं. या खेळाडूला पिंच हिटरची भूमिका नेहमीच शिरगाव या गावातून आणि आपल्या संघाकरिता निभावताना नेहमीच आपण अक्षयला बघितलंय, परंतु आज आपण बघू शकता शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून विवान स्पोर्ट्स या संघातून आज वर्णी लागतंय आणि प्रमुख खेळाडू आहे. स्कोर कार्ड आहे 36 अंकांवर. सचिन ब्रेक थ्रू मिळवून देतो. याच ब्रेक थ्रूची गरज होती खास करून संघाला, कारण की एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे विवान स्पोर्ट्सच्या संघाचा. आणि डॉक्टर 40+ स्टार 11 या संघाला जर रोखायचं असेल तर इथून डॉट बॉल आणि विकेट हा एकमेव कानमंत्र असणार आहे. आणि या कानमंत्र बघायचा आहे कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल, खेळला जाईल याकडे लक्ष असणार आहे. पहिली विकेट आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सचिन पाटील राऊंड द विकेटने. यावेळेस कॉन्सन्ट्रेट लाभ झाले. सकाळच्या सत्रामध्ये म्हणायचं झालं तर साबुन की टिकिया, हातातून चेंडू निसटलाय, नियंत्रण निसटलंय आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं कृत्यकरण बघायला मिळालंय. जवळजवळ हा चौथा चेंडू नोच्या रूपाने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. षटक क्रमांक 2.1 मार्गस्थ आहे आणि त्यामध्ये तुम्ही 4 नो बॉल हाताळलेत, म्हणजेच कुठेतरी खराब कामगिरी झाली. ड्राइव्ह केले गेले ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. हलक्याच्या हाताने सिंगल घेतली गेले अक्षयच्या माध्यमातून. पहिली धाव ही खूप महत्वपूर्ण आहे, कारण की आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघू शकतायत ज्याच्या बॅटमधनं 100 शतकं निघाली असं शतकवीर म्हणून गणला गेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच्या बॅटमधनं सुद्धा आपण बघू शकता 34 वेळा तब्बली डकचं रूपांतर आलंय.
म्हणजेच पहिली धाव ही किती महत्वपूर्ण आहे यावेळेस अर्जित होत असताना सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 38 रन्स ऑन कार्ड 38 धावा. फिल्डचा चेंडू होता परंतु जास्त काही करू शकले नाही. यावेळेस स्ट्राईक रोटेट केली जाते. अनिकेत याला स्ट्राईकवर आणलं गेलंय जो सेट फलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सचिन ऑन साइडला बुडवलाय. क्षेत्ररक्षक आहे इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर परंतु काय क्षेत्ररक्षण झालंय आज. रोनक इन बिझी बघायला मिळतोय त्या दिशेमध्ये. 2 धावा घेतल्यात. यावेळेस आपण बघू शकतायत एकंदरीत पंचांच्या माध्यमातून काय दर्शवलं जाईल. यस इट इज अ 3 रन्स ऑन कार्ड. येस 2 धावा यावेळेस घेतल्या गेल्यात. कारण की खेळाडूच्या मात्र आपण बघू शकता जेव्हा रनअप केला होता तेव्हा मात्र शरीरावर चेंडू आदळला आणि त्या कारणास्तव या 2 धावा पंचांच्या माध्यमातून दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. एकंदरीत 40 या अंकांवर 40 रन्स ऑन कार्ड 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. विवान स्पोर्ट्स संघाचे संघमालक बघायचे झाले तर अनिकेतजी म्हात्रे आणि त्यानंतर डॉक्टर 40+ स्टार 11 डॉक्टर पांडुरंगजी पाटील असे 2 संघमालक आपण होऊ शकतात. त्यावेळेस फटका बसलाय. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक रोनक ज्या पद्धतीने म्हटलं की आज फ्रेम मध्ये आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणखी एक धक्का तंबूच्या आशेला मिस्टर अनिकेत याच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम. स्कोर कार्ड आपण बघू शकता 40 या अंकांवर या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा 4 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सचिन. उलटा चेंडू आहे ऑन साइडला कन्वर्ट केला गेलाय. रोनक येतोय जोपर्यंत फील्ड केलं जाईल. 1 धाव कंप्लीट झालाय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 41 41 रन्स ऑन कार्ड 41 धावा. या षटकामध्ये धावेंवर कुठेतरी अंकुश लावलाय असंच म्हणावं लागेल. कारण की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 36 धावा स्कोर कार्डवर होत्या आणि इथून आपण बघू शकतायत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 41 धावा म्हणजेच 5 चेंडू गणिक 5 धावा खर्च केल्या सचिन पाटील याने. चांगली गोलंदाजी झाली. ऑन साइडला अक्षय आपण बघू शकताय वळवण्याचा प्रयत्न होता. स्कोरलेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड केलं जाईल. 1 धाव कंप्लीट झाले एकेरीच्या साह्याने. तिसरं षटक ॲक्युरेट हाताळलंय. तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 42 अंकांवर. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आपण करावायची आहे. 42 रन्स ऑन कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करताना विवान स्पोर्ट्स अनिकेतजी म्हात्रे यांचा संघ आपण बघू शकतात. अजूनही 2 षटकांचा खेळ हा येणं शेष आहे आणि या 2 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट काय एक्झॅक्टली रणनीती ही समोर असेल. काय कमबॅक केला जाईल डॉक्टर 40+ स्टार 11 या संघाकडनं प्रश्नचिन्ह आहेत. आपण घेतो एक सुंदर असं गीत आणि गीतेनंतर मैदानाच्या आतमध्ये
तीन षटकांचा खेळ झालाय, 42 धावा स्कोर कार्ड लागले गेले आहेत. एक हाफ कम्प्लिटली झालाय. दोन पॉवर प्ले मध्ये खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली, खास करून अनिकेत याची फलंदाजी आणि त्यानंतर दयानंद याची जी पार्टनरशिप होती ती ब्रेक झाल्यानंतर सचिन पाटील यांनी चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये आणि खास करून तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट सुद्धा आल्या. चौथं षटक हाताळण्याकरिता आपण बघू शकता तर वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन रोनक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौतम या फलंदाजाला आपण बघू शकताय जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय पाटील. ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकता, जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये सचिन पाटील थोडीशी चुकी करतायत आणि अगदी या चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेंमध्ये होताना आपल्याला बघायला मिळत आहे. दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकंदरीत 44 अंकांवर 44 रन्स ऑन कार्ड. शिरगाव प्रीमियर लीग यंदाचं सीझन हे 3 आहे. 2024 हे वर्ष खूप काही घेऊन आलाय. अगदी आपण बघू शकता IPL सारखी एक भली मोठी स्पर्धा सुद्धा सुरू आहे. 17 हंगाम. पुन्हा एकदा फुलटा चेंडू हा संदेश आहे की गोलंदाज चेंडू जरा जपून धरायचा आहे, परंतु यावेळेस जवळजवळ हा 5वा चेंडू नोच्या इशाराने आणि अगदी खराब कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्रीडचा इशारा मैदानाच्या आतमध्ये ऑन असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोनक. फुलटा चेंडू आहे, ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली, दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि दुसरी धाव यावेळेस कंप्लीट झाली आहे आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड एकंदरीत बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 53 रन्स ऑन कार्ड. अगदी पहिली चूक ही कधी सुद्धा माफ केली जाते, परंतु दुसऱ्यांदा केलेली चूक, तिसऱ्यांदा केलेली चूक ही नेहमीच घोडचूक समजली जाते आणि यावेळेस कॉन्सन्ट्रेट लॅप होत असताना अगदी आपण बघू शकता नियंत्रण सुट्ट गोलंदाजच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. जवळजवळ 3 ते 4 चेंडू बीमर हाताळले गेले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अगदी कॉन्क्रिटीकरण पिच आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आणि या खेळपट्टीवर जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमचं टेम्परामेंट, तुमच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल आणि किती मात्र तुमच्या फलंदाजीच्या माध्यमातून कंट्रोल आहे आणि किती तुम्ही मॅच्युरिटी दर्शवता मैदानाच्या आतमध्ये, या 4 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोनक. यावेळेस बॅटची आतमध्ये स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचले 53 अंकांवर. 53 रन्स ऑन कार्ड, 53 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. रोनक गोलंदाजी ट्रॅकवर. नव्याने आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितू या फलंदाजाला आपण बघू शकताय. जितेश या फलंदाजाला आपण बघू शकता. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा रोनक यावेळेस राऊंड द विकेटने. यावेळेस ऑन साईडला बॅकलिपच्या साह्याने चेंडूला वळवलाय. खूप चांगला फटका इंटू द गॅप. दोन क्षेत्ररक्षकाला
केलं जाईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 58 या अंकांवर 58 रन्स ऑन कार्ड. कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघू शकतात, कारण की सुरुवात खूप कणखर झाली होती. अनिकेत आणि दयानंद याची पार्टनरशिप, परंतु तिथून सचिन याची गोलंदाजी आणि रोनक याची गोलंदाजी आपण बघू शकता. धावेंवर कुठेतरी अंकुश लावलाय. ऑन साइडला खेळला गेलाय. मिड विकेट 4 रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होते. एक धाव रोखू शकत नाहीये. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना विवान स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचलाय 59 या धाव फलकावर. 59 रन्स ऑन कार्ड. घेऊया एक संगीत, तदनंतर शेवटचं अंतिम षटक. बाग पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. राम भावर हा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. एकंदरीत डीबीएन राम भावर हा गोलंदाज आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. चला, दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत, इनिंग ब्रेक जेव्हा होईल तेव्हा नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे. ऑन साइडला आखोडाप्याच्या चेंडूला पळवलाय. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडंसं मार्जिन ऑफ एरर बघायला मिळालं. जम्प करून मात्र आपल्या संघाकरिता धावा या ठिकाणी वाजवल्यात. थोडीशी राहत की सास म्हणावी लागेल. एक धाव मिळते. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 60 या अंकांवर. 60 रन्स ऑन कार्ड. यानंतर होणारा सामना यशोदया महाराज आणि तदनंतर जेडीआर रायपाडा या दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत. चला, इनिंग ब्रेक जेव्हा होईल तेव्हा नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे, टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहणार आहोत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे डिजिटल अपडेटर आपण बघू शकतायत, हर्षल मांगेला आणि तदनंतर सागर पवार यांना आपण बघू शकताय. तदनंतर रोहित चौधरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. फटका उडवलाय. जास्तीत जास्त हवेमध्ये डिस्टन्स गाठेल का? यस. वाजवला गेला ऑन साइडला मनगडाच्या साह्याने. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघू शकताय प्रत्येक गोष्टीकडे विशेष करून लक्ष दिले आयोजकांनी. आणखी एक उत्तेजनार्थ पारितोषिक एमर्जिंग प्लेयर, खास करून 2003 पासून मात्र जी बर्थडेट असेल त्यापासून मात्र इमर्जिंग प्लेयर मध्ये त्या खेळाडूंची वर्णी लागताना आपल्याला बघायला मिळतील. वाईटचा इशारा यावेळेस आपण बघू शकतात परशुरामजी पाटील यांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. एकंदरीत एक अवांतर धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल. एक अवांतर धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 67 रन्स ऑन कार्ड, 67 धावा. जगदीशजी भोईर यांना सुद्धा आपण बघू शकतायत स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. मात्र ही दोन्ही पंचांची जोडी या 2 दिवसांमध्ये शिरगाव प्रीमियर लीग मात्र पंचगिरी करताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर राम भावर. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओर द विकेटने. यावेळेस बॅटची एज लेमन कटच्या पद्धतीने चेंडू झाला आपण बघू शकतात. गौतम याचे प्रयत्न चांगले होते, कारण की या अगोदर एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु यावेळी जास्त काही करू शकला नाही. बॅटची लिडिंग एज आणि त्यानंतर यष्टांचा वेध घेतला, फलंदाज बाद झालाय.
शुभम नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर राम. थोडासा विचार विनिमय झाला आणि स्लॉग ओव्हरमध्ये राम याला आणलं आणि राम याने चांगली कामगिरी केली आतापर्यंत तरी. पुलालेंची डिलिव्हरी फटका हवेमध्ये कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये आणखी केला की याच विभागातून ज्यांनी मात्र शिरगाव गावाचं नाव आज भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय तो कल्पेश मैदानाच्या आतमध्ये एक स्पेशल खेळाडू ज्याला आम्ही नेहमीच संबोधतोय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. गोलंदाजी ट्रॅकवर विकेट हॅट्रिकचा मौका ऑन साईडला वळवला गेला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्कोअर लेगच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केलंय. दुसऱ्या धावेकरिता बघा कॉल आहे आणि दुसरी धाव यावेळेस परिपूर्ण झालंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अगदी कौतुकास्पद आणि सॅल्यूट करावं लागेल त्या पद्धतीने या दोन धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. बघा आयुष्याच्या दगादगीच्या जीवनामध्ये कंप्लेंट नावाची गोष्ट कधीच थांबत नाही प्रत्येक मानवाच्या आयुष्यामध्ये, हे आपण सातत्याने बघितलंय. परंतु कल्पेश याच्याकडे बघितल्यानंतर त्या संपूर्ण गोष्टी मात्र रॉंग ठरतायत. हे नेहमीच आम्ही मायक्रोफोनवरनं सांगत असतो. जिद्द, चिकाटी, संयमी आणि संघर्ष या चार गोष्टींची परिपक्वता म्हणजेच कल्पेश. सुंदर रनिंग विकेट आणि तिथे आपण बघू शकतात या दोन धावा कंप्लीट केल्यात दुहेरीच्या साह्याने. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 69 अंकांवर. चला दोन्ही संघाचे जे कर्णधार आहेत चला नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. यावेळेस फुलालेंची डिलिव्हरी हॅट्रिक तर नाहीये परंतु तदनंतरच्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. शेवटच्या चेंडूवर जाता जाता इम्पॅक्ट टाकलाय गोलंदाज राम भावर याने आणि स्कोर कार्ड मात्र जागावर स्थिर केलंय. ते म्हणजेच 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 रन्स ऑन कार्ड म्हणजेच विजयाकरिता 70 धावेंचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. समरी पूर्ण चेक करायची झाली तर पहिल्या 2 षटकांमध्ये 36 धावा होत्या. असं वाटलं की एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल परंतु तदनंतर काय जबरदस्त गोलंदाजी सचिन पाटील, तदनंतर रोनक आला आणि तदनंतर राम भावर यांनी शेवटच्या अंतिम षटकामध्ये इम्पॅक्टफुल कामगिरी आणि 10 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्यात. आदरणीय सन्माननीय परशुरामजी गावडे साहेब, आपण असं विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. अगदी शिरगाव प्रीमियर लीग आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये मुख्य मान्यवर आणि अतिथीगण आणि खेळाडू यांच्या समवेत उद्घाटन सोहळा पार पडला गेला आणि तिथून पहिला सामना पहिली इनिंग कंप्लीट झालाय जिथे 69 धावा स्कोर कार्डवर लागल्या. 70 धाव्यांचा पाठलाग हा करायचा आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर नाणेफेकीच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद.
नाणेफेकीचा कॉल केला जातोय. शिरगाव प्रीमियर लीग असा कॉल आहे अँड दॅट्स अ SPL. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय JDR रायपडा. सो निर्णय आपण सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. शिरगाव प्रीमियर लीग यंदाचं सीझन हे 3 आहे. खूप दर्जेदार अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेकरिता चांगलं आयोजन आणि नियोजन केलं गेलंय. तर या आयोजनाबद्दल काय म्हणशील? काय नाही, आयोजनांचे आभार मानतो. खूप त्यांनी चांगले केले. जे संघमालक आहेत ज्या पद्धतीने आपण बघू शकता JDR रायपडा संघाचे संघमालक, या संघमालकाबद्दल काय म्हणणार? काय नाही, चांगले संघमालक आहेत. नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. जतीन आपल्याकडे बोलतोय. खूप मोठमोठ्या स्पर्धा या अगोदर आपण हाताळल्यात, परंतु खास करून गावाकरिता खेळण्याची ही संधी, तर एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? हे आयोजन खूप सुंदर केलं आहे. सर्व माझे मित्र आणि आम्ही स्वतः कमिटी आहेत. खूप सुंदर आयोजन केलं आहे. तब्बल 104 खेळाडूंचा समावेश आहे. 8 संघमालक आहेत. त्यांचे मात्र आभार तू कसे प्रकट करशील? नाही, त्यांच्यामुळेच आमचा ते जर एवढं रिक्स घेतात आणि त्यांच्यामुळे जो प्लॅटफॉर्म आम्हाला भेटतो त्यांचा आभार मानतो मी. जतीन पाटील म्हणायचं झालं तर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट आम्ही सातत्याने म्हणतोय, परंतु यंदाच्या हंगामामध्ये परफॉर्मन्स थोडासा लो आहे. तर तो परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल का? येस ऑब्व्हियसली बघायला भेटेल. नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्याकरिता जतीन. तर हे होते जतीन. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला JDR रायपडा या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि फलंदाजी करिता यावेळेस आपण बघू शकता यशोदया महाराज, जतीन पाटील अँड ऑल कंपनीला या ठिकाणी आव्हान दिलंय. थँक्यू सो मच DBN लाईव्ह कॅमेरामॅन. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने बोलतोय जिथे 70 धावेंचा पाठलाग हा मात्र करावायचा आहे. या पण स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात. नुकताच ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल झाला, एक गोड व्यक्तिमत्व, क्रिकेटचे दर्दी परशुरामजी गावडे यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. याच विभागातील एक चांगलं व्यक्तिमत्व राजूजी भोईर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परशुरामजी गावडे यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून यावेळेस आपण बघू शकतात अतिथीगण या ठिकाणी उपस्थित झाले. सकाळच्या सत्रामध्ये परशुरामजी गावडे क्रिकेटचे दर्दी यांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान राजूजी भोईर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुद्धा सुरुवात होत आहे. पहिला चेंडू हवेमध्ये, फर्स्ट विकेट डाऊन. नो आणि हा पाठलाग होत असताना अगदी पहिल्याच चेंडूवर फर्स्ट विकेट डाऊन सचिन पाटील डकच्या रूपाने बाद होऊन तंबूच्या आशेला. म्हणून मी अगोदर उल्लेख केला होता की पहिली धाव ही खूप महत्वपूर्ण असते एखाद्या फलंदाजाकरिता. पहिली धाव तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवत असते. पहिली धाव जे प्रेशर असतं फलंदाजावर ते थोडंसं रिलीज होत असतं, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये आणि क्रिकेटमध्ये लालच बुरी बला आहे. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय या फलंदाजाला आपण बघू शकतायत. इंजरी आहे परंतु आपल्या संघाकरिता यावेळेस बेनिफिट देत असताना चांगला ड्राईव्ह यावेळेस पॉइंटच्या रिझन मध्ये दणदण करत चेंडू बघू शकता. पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्युशन, प्रॉपरली टायमिंग, प्रॉपरली मिडल आणि इनटू द स्क्वेअर लेग रिजन. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवलं पॉइंटच्या रिजन मधनं 4 धावेंकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मिस्टर गौतम. उंचकुरा गोलंदाज आहे. हाईट फॅक्टर नेहमीच यूज असतो एखाद्या वेगवान गोलंदाजाकरिता, परंतु तुमच्याकडे वेग असून चालणार नाहीये. तुमच्याकडे नियंत्रण असणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. कुठल्या टप्प्यावर कशा पद्धतीने चेंडू रिलीज केले गेले आणि तदनंतर परिवर्तन जे सर्वात महत्वाचं आहे. या 3 गोष्टी जर असेल, संयमी जर असेल तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकता. आणि आतापर्यंत चांगला रिदम आहे खास करून गौतम याच्या माध्यमातून.
ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वपूर्ण असते नेहमीच गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि तीच कृती मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गौतम सज्ज होईल. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तदनंतरचा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कडक्याचा चेंडू जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला. सरप्राइझिंग बाउन्स आहे आणि नक्कीच स्क्वेअरलेगचं जे पंच आहे त्याने मात्र दर्शवले की हा चेंडू जास्तीत जास्त डोक्याच्या बाहेर आहे. वन बाउन्सचा मात्र इशारा सुद्धा दिलाय पंचांच्या माध्यमातून. वन फॉर दी ओव्हर. अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय. वाईटच्या इशाऱ्यानंतर 1 धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 5 रन्स ऑन कार्ड. मयुरजी पाटील असतील, चेतनजी किणे असतील, चेतनजी भोईर असतील, दिगंबरजी म्हात्रे असतील, यांची मेहनत सुद्धा फळास येत असताना समोरच्या दिशेने सुंदर टेम्परामेंट विथ टायमिंग अँड टायमिंग विथ टेक्निक अँड टेक्निक विथ टेम्परामेंट आपल्याला बघायला मिळालं. यावेळेस फॉलो केलं गोलंदाजाने फलंदाजाला. ज्यावेळेस आपण बघू शकताय तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू प्ले अँड मिस डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ झाला. एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 11 अंकांवर. चांगला फटका. आणि क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका कुठला असेल तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध डाऊन द ट्रॅक स्ट्रेट. आणि तोच फटका अजय याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. यानंतर यशोदया महाराज आणि JDR रायपाडा या दोन संघादरम्यान लढत बघायला मिळणार आहे. ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये अजय याच्या माध्यमातून बघायला मिळाले. एक षटकाचा खेळ झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 17 अंकांवर. आणि डीजे कडून सुंदर असं गाणं सुद्धा वाजलं की पाडाला आंबे पिकलेत. आणि नक्कीच वसंत ऋतू चालू झालाय आणि वसंत ऋतूमध्ये आंब्याचा हंगाम, जांभळांचा हंगाम सुद्धा बघायला मिळेल. आणि जिथून क्रिकेटचा हंगाम सुद्धा योग्य त्या पद्धतीने चालू होत असताना काही वर्षापूर्वी असं नव्हतं की 8 महिने क्रिकेट हाताळलं जायचं, उन्हाळा किंवा हिवाळा. परंतु आता तसं नाहीये. वर्षाचे 365 ते 366 दिवस आज मात्र क्रिकेट आणि क्रिकेट हाच मंत्र संपूर्ण विभागामध्ये बघायला मिळतोय. शुभम आपण बघू शकताय तर गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड स्पेलमध्ये आणला जातोय. पहिल्या षटकामध्ये खूप काही बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवर विकेट आली, तदनंतर आपण बघू शकताय तर षटकार आले, चौकार आले. चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी ही दोन्ही मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड स्पेलमध्ये शुभम या गोलंदाजाला आपण बघताय आणि शुभम याचं स्वागत. रीड केलं आणि चेंडूला सरळ फेकून दिलं. डीप काव कॉर्नर रिझन सीमारेषा पार 6 धावांकरिता. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे.
असं कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळणं गरजेची गोष्ट होतं. म्हणून मी म्हटलं होतं की प्रत्येक चकाकणारं सोनं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला सन्मानपूर्वक खेळणं, सन्मान दिलं गोलंदाजाला सुद्धा खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. फटका थोडासा मिसटायमिंग झाला आणि मिड विकेटच्या रिझनमध्ये आपण बघू शकता क्षेत्ररक्षण त्याकरिताच सजवला गेला होता आणि ज्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या दिशेने मात्र हा खेळला गेलेला फटका फसला आणि चांगल्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विघ्नेश या फलंदाजाला आपण बघू शकतायत. रोनक बादवून तंबूच्या आशाला गेले, सचिन बादवून तंबूच्या आशाला गेल्यात. म्हणजे जी ओपनिंग पेअर आहे फर्स्ट इनिंगमध्ये ज्या ओपनिंग पेअरने चांगली पार्टनरशिप लावली होती ती पार्टनरशिप या इनिंगमध्ये बघायला मिळत नाहीये. हलक्याशा हाताने खेळलं गेलंय. अगदी आपण बघू शकताय पहिली धाव फलंदाजाच्या माध्यमातून विघ्नेश त्याच्या बॅटमधून बघायला मिळतंय. एकदा मिळतंय सिंगल मेक्स मॅन मिंगल एकेलीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 24 या अंकांवर 24 रन्स ऑन कार्ड, 24 धावा. पहिला सामना आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये अगदी बिग बॅश फॉर्मॅट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच यानंतरचा होणारा सामना यशोदया महाराज JDR रायपडा आणि त्यानंतरचा होणारा सामना म्हणजेच ते दोन संघ वॉर्न झालेत त्या दोन संघादरम्यान आपल्याला लढत बघायला मिळेल. चांगलं फॉर्मॅट आहे आणि अगदी आपण बघू शकतायत उन्हाळी अधिवेशन आहे आणि उन्हाळी अधिवेशनामध्ये या पद्धतीचा जो फॉर्मॅट आहे ते ॲक्युरेट आहे. रखरखत ऊन आहे, उन्हाचा झळाला नेहमीच आपल्याला बघायला मिळतोय, परंतु प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःची काळजी ही स्वतः घ्यायची आहे. जास्तीत जास्त आपण पाणी प्राशन करायचं आहे ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास आपल्याला होणार नाही. पाणी जेव्हा प्याल तेव्हा मात्र ते आपण बसून प्या म्हणजेच तुम्हाला त्रास होणार नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा फटका मिस टाइम. अगदी खूप चांगली गोलंदाजी. मी ज्या पद्धतीने म्हटलं या अगोदरच ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. तुमची आकृतीपेक्षा तुमची कृती मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि त्याच पद्धतीने ही गोलंदाजी खूप सुंदर गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून अगदी एन मुवमेंटला आपण बघू शकतायत जी ग्रीप आहे हाताची ती चेंज केली, तिथून चेंज ऑफ पेस आणि त्या चेंज ऑफ पेसमध्ये थोडासा अक्रॉस द लाईनने खेळला आणि तिथे आपण बघू शकतायत फटका फसला आणि खूप चांगल्या पद्धतीने कव्हर शॉर्ट कव्हरच्या रिझनमध्ये हा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होऊन मिस्टर अजय तंबूच्या आशेला म्हणजे सलामीचे जे तिन्ही फलंदाज आहेत सचिन असतील, रोनक असतील, अजय असतील ते तंबूच्या आशेला गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किरण याला आपण बघू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर शुभम. आखू टप्प्यात
रन रेट सुद्धा आटोक्यात आलाय, परंतु या धावसंख्या परिपूर्ण केल्या जातील का हे प्रश्नचिन्ह आहेत. घेऊया एक सुंदर असं गीत आणि त्यानंतर 18 चेंडू 38 धाव्यांकडे वळणार आहोत. धन्यवाद. सरस स्वागत. शिरगाव प्रीमियर लीग 2024 आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी पहिल्या सामन्यामध्ये 69 रन्स ऑन कार्ड लागले गेले. 70 धाब्यांचा पाठलाग होत असताना अगदी आपण बघू शकता डॉक्टर 40+ स्टार 11 हा संघ 32 अंकांवर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकता. अजून सुद्धा 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 38 धाब्यांचं लक्ष आहे. असं म्हणता येणार नाही की सामना एकतर्फी झुकलाय, कारण की बरोबरीमध्ये हा सामना आहे. याच खेळपट्टीवर मोठमोठ्या धावसंख्या नेहमीच चेस होताना आपण बघितल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. जर झालं असेल तर आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे ही विनंती असेल. एकंदरीत इथून कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल थर्ड स्पेलमध्ये, कारण की हे स्पेल खूप महत्त्वपूर्ण आहे. या स्पेलमध्ये मात्र थोडंच आपण बघू शकतायत काही जो चेंज असेल तो होऊ शकतो, परंतु जर या स्पेलमध्ये जर धावा खर्च केला गेला तर नो डाऊट डॉक्टर 40+ स्टार 11 हा संघ ड्रायव्हिंग सीटवर बघायला मिळेल. आणि या थर्ड स्पेलमध्ये आपण बघू शकतायत गोलंदाजी ट्रॅकवर स्वतः कल्पेश या गोलंदाजाला आपण बघू शकतायत. याच कल्पेशने आज शिरगाव गावाचं नाव मात्र आपण बघू शकतायत लेदर क्रिकेटच्या माध्यमातून असो किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना या खेळाडूला आपण बघितलंय. आणि तोच खेळाडू एक स्पेशली खेळाडू ज्याला मी नेहमीच म्हणत असतो, ज्याने जिद्द काय आहे, संघर्ष काय आहे, चिकाटी काय आहे आणि हार न मानण्याची प्रवृत्ती काय आहे हे नेहमीच दाखवून दिलंय. आणि डीबीएनच्या माध्यमातून सुद्धा फ्रंट लाईनवर आपल्याला बघायला मिळत आहे. थर्ड स्पेलमध्ये कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. फलंदाजी मार्कवर स्ट्राईक बॅटर किरण या फलंदाजाला आपण बघताय. राईट आर्म अर्ध विकेटने सुरुवात करतोय. यावेळेस व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने मात्र भरणी केली जाईल. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन कार्ड 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. नक्कीच 33 चा आकडा आठवला आणि कोण विसरेल मोहम्मद शमी. काय जबरदस्त गोलंदाजी यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये बघायला मिळाली. सुरुवातीचे 2 सामने आपण बघू शकता बेंचवर बसून होता, परंतु जशी सुवर्ण संधी मिळाली एक फायफर आणि तदनंतर आपण बघू शकता मागे वळून बघितलं नाही. आणि यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मानकरी वर्ल्ड कप मध्ये मोहम्मद शमी बघायला मिळाला. एकंदरीत सिंगल घेतली जाते. सिंगलच्या साह्याने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाले. 34 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. मी म्हटलं होतं की गेम चेंजर बनायचं असेल तर हे षटक ॲक्युरेट हाताळलं. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विनायक या फलंदाजाला आपण बघू शकतायत. कल्पेश सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना विकेट टेकर गोलंदाज बनतोय, परंतु यावेळेस
येत आहेत आणि 6च्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. अजून सुद्धा 15 चेंडू आणि 30 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. म्हणजे इथं 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा कल्पेश सज्ज झालाय. यावेळेस चांगला डब्बा, चांगली लाईन, थोडेसे फिंगर रोल केले गेले. अगदी आपण बघू शकता यष्ट्यांना चिटकून यष्टी रक्षक उभा आहे. कुठल्याही पद्धतीचा युजेस फुटवर्क करण्याचा प्रयत्न नाही आहे. जागेवरून खेळला आणि तिथे आपण बघू शकता प्ले अँड मिस. अक्रॉस द लाईनने खेळलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. स्कोर लेगच्या रिझन मध्ये गौतम याला आपण बघू शकता एका हाताने फील्ड केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होईल. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या साह्याने धावफलक 41 या अंकांवर 41 रन्स ऑन कार्ड. 5 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजेच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 29 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. सुरुवातीला विकेट्स गेले परंतु आपण बघू शकता मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी होत असताना किरण आणि त्यानंतर विनायक याच्या बॅट मधनं मात्र आपण बघू शकता गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा अंतिम चेंडू. ओव्हर आपल्याला बघायला मिळाला. अगदी दोन्ही खेळाडू 40+ हाताळत आहेत यंदाच्या हंगामामध्ये आणि खास करून सातत्य नावाची गोष्ट काय आहे ही पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिद्ध होत असताना आज जरी प्रत्येक खेळाडू वैयक्तिक कामकाजाच्या निमित्ताने जरी सुद्धा बाहेर असला तरी सुद्धा आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट आणि आपल्यामध्ये असलेलं पोटेन्शियल हे सातत्याने दाखवून दिलंय. म्हणून मी म्हटलं की शिरगावकरांचं जे क्रिकेटवरचं प्रेम आहे ना ते अतूट आहे. आणि त्याच पद्धतीने कल्पेशचा शेवटचा चेंडू थोडासा ओव्हरपिच पडला आणि ओव्हरपिच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही आहे. अजून सुद्धा 12 चेंडू आणि 23 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गौतम वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला डब्बा, चांगली लाईन. यावेळेस आपण बघू शकता थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. जी सुरुवात करायची होती ती सुरुवात झाली नाही परंतु मिडल ऑर्डरने मात्र जी नौका डुबतीच्या मार्गाला जात होती त्या नौकेला योग्य त्या दिशेने मात्र बॅलन्सिंग केलंय. परंतु अजून सुद्धा सामन्यामध्ये रंगत बाकी आहे कारण की येणारे चेंडू तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 23 धावेंचं लक्ष आहे. यावेळेस फॉलो करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघू शकता धावचीत होण्याचा प्रयत्न होता परंतु कॉन्सन्ट्रेट लॅप झालाय. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही स्लिपी, क्रिकेटमध्ये तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाही. प्रत्येक धाव ही खूप महत्वपूर्ण आहे. बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि प्रत्येक धावेला म्हणूनच आपण लाईफलाईन संबोधलाय. कधी कधी असं होतं ना की लीग फॉर्मॅटमध्ये एक एक धावेनिशी संघाला पराभूत व्हावं लागतं म्हणून ही धाव खूप महत्वपूर्ण होते. म्हणून क्रिकेटमध्ये स्लिपी, क्रिकेटमध्ये स्लॉपी तुम्ही होऊ शकत नाही. म्हणून नेहमीच आम्ही मायक्रोफोनवरनं म्हणत असतो की जागते रहो. या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत परंतु जे काय घडले ते महत्वाचं नाही. इथून तुम्हाला धावा डिपेंड कराव्या लागतील. समोरच्या दिशेने चांगला फटका. अगदी ज्या पद्धतीने कहाणी में ट्विस्ट येत असताना फलंदाज किरण तंबूच्या आशेला जातोय. म्हणूनच गौतम याचे स्पेल खूप महत्वपूर्ण होतं. अजून सुद्धा 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये विजयाकरिता 22 धावेंचं लक्ष आहे. राम भावर नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. तिथून थोडीशी स्थिती जर आटोक्यात आणायची असेल तर इथून पार्टनरशिप लावणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे आणि कॅल्क्युलेशन प्लस रिक्स या दोन गोष्टींचा अवलंब करणं सुद्धा गरजेची गोष्ट असणार आहे. कारण की 9 चेंडू आहेत आणि 22 धावेंचं टार्गेट हे समोर असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गौतम सज्ज होईल. राम भावर
रामने गोलंदाजी खूप चांगली केली, 10 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्या, परंतु आता बारी आहे फलंदाजीची. यावेळेस लिव्ह केल्या या चेंडूला जास्तीत जास्त आपण बघू शकतात ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न गौतम या गोलंदाजाला आपण बघू शकतात. राहुल निंबाडे यांस करणं कॅश प्राइस लागले गेले. जर राम भावर यांनी मॅच वॉन करून दिली तर 200 रुपयांचं कॅश प्राइस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. या अगोदर सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइस रामकरिता मात्र आपल्याला बघायला मिळालं. शुभम करिता बघायला मिळालं आणि आता मात्र राम भावर करिता हे कॅश प्राइस आपल्याला बघायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुलाल यांची डिलिव्हरी पुन्हा एकदा आपण सर्वांचं सरचं स्वागत करतोय शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दर्पण या फलंदाजाला आपण बघू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गौतम सज्ज होतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. हलक्याच्या हाताने खेळला गेला होता, तिथे एक धाव कंप्लीट झालाय. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय बोर्डवर. एकंदरीत 50 रन्स ऑन कार्ड, म्हणजेच अजून सुद्धा विजयाकरिता 20 धावेंचं लक्ष हे समोर असेल. आणि येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 चेंडू 20 धावेंचं लक्ष. 7 बॉल्स रिमेनिंग, 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. 7 गेंदे शेष और 20 रनों की जरूरत. इथून बघायचं आहे कुठला फलंदाज यावेळेस या 7 चेंडूंमध्ये 20 धावा खर्च करेल किंवा मात्र त्या चेस करेल किंवा डिपेंड करेल. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, बसता मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, चांगला झेल. असंच म्हणावे लागेल, कारण की ज्या दिशेने मात्र वळत होता डॉक्टर 40+ स्टार 11 सगळं काही सुरळीत होतं. परंतु जिथून मात्र आपण बघू शकतात हे स्पेल आलं गौतम याचं, आणि या स्पेलमध्ये थोडीशी करामत, थोडासा चमत्कार बघायला मिळाला. कारण की 3 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या. आणि त्याच कारणास्तव येणारे जे 6 चेंडू आहेत, 6 चेंडूंमध्ये 20 धावेंचं टार्गेट हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. सोपं असं काहीच नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला लढावं लागेल, प्रत्येक गोष्टीकरिता तुम्हाला झगडावं लागेल. कारण की इथे मात्र आपण बघू शकता 6 चेंडू आणि 20 धावेंचं लक्ष आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये जर सुरुवात तुम्हाला कणखर चांगली करायची आहे योग्य त्या पद्धतीने, तर तुम्हाला मात्र इथे तुमचा आगाज योग्य त्या पद्धतीने करावा लागेल. 6 चेंडू 20 धाव्यांचं लक्ष. शेवटचं अंतिम षटक महत्त्वपूर्ण आहे आणि या शेवटच्या अंतिम षटकामध्ये जी जिम्मेदारी सोपवली ती आहे जितेश्वर. कर्णधाराने जिम्मेदारी सोपवली आणि सर्वात महत्त्वाचं टॉनिक काय आहे क्रिकेटमध्ये, तर आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. जी जिम्मेदारी आहे, जबाबदारीने खेळ, हा मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. फलंदाजी करणारा संघ आपण इथून विचार करायचा झाला तर 6 चेंडूंमध्ये 20 धावा करण्याकरिता प्रयत्न करेल, तर गोलंदाजी करणारा संघ मात्र या धावा डिपेंड करण्याकरिता प्रयत्न करेल. प्रयत्नांती परमेश्वर, कष्टेविना फळ नाहीये. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये जर पारंगत व्हायचं असेल तर इथे तुम्हाला मेहनत आणि तुमचे जे कष्ट आहे ते रंगात आणावे लागतील. यावेळेस चांगला टप्पा नाहीये, पंच वळतायत, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. येणारे 6 चेंडू, 6 चेंडूंमध्ये 19 धावेंचं लक्ष हे समोर असेल. अजून सुद्धा सामना कोणाच्या दिशेने गेला हे सांगू शकत नाही, कारण की क्रिकेट आहे आणि क्रिकेट आहे जर तरचा खेळ. नेहमीच आपण क्रिकेटला अनसर्टनिटी गेम, रंग बदलू खेळ असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि जिथून या 6 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या जातील का, यावेळेस आपण बघू शकतायत पंच सॅटिस्फाय नाही आहेत. चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये
डॉट बॉलची उत्कृष्ट मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 19 धावेंचं लक्ष हे समोर असेल. प्रत्येक डॉट बॉल दबाव, प्रेशर, दडपण पूर्णपणे निर्माण करणार आहे. आणि इथून आपण बघू शकताय तर गोलंदाजी करणारा संघ थोडंसं डोकं वर काढत असताना, कारण की धावसंख्या सॅटिस्फाय लावली आणि या धावसंख्येचा पाठलाग होत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये धावा तर आल्या होत्या, परंतु तदनंतर जे तिसरं स्पेल कल्पेशाचं थोड्याशा धावा आल्या, परंतु चौथं स्पेल जे गौतम याने हाताळलं तिथून मात्र थोडीशी सामन्यामध्ये कलाटणी बघायला मिळाले. यावेळेस फुल टच आपण बघू शकतात. हा महत्वपूर्ण स्ट्रोक आलाय आणि 6 धावा येत आहेत, म्हणजे समीकरण थोडंसं उलटफेर झालंय. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 13 धाब्यांचं लक्ष. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. षटकार आलाय, षटकारानंतर कमबॅक झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर जितेश. आकुडाप्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग आहे. 2 ते 3 क्षेत्ररक्षक पुढे धावतायत. गौतम पुढे धावला होते, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. 2 धावा घेतल्यात, 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल, 2च धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. इथून 3 चेंडू आहेत, 3 चेंडूंमध्ये 11 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. 3 बॉल्स रिमेनिंग, 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. जर इथून एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत येईल डॉक्टर 40+ स्टार 11 हा संघ. परंतु इथून जर डॉट बॉल आला तर जे आपण बघू शकतायत गोलंदाजी हवी होताना बघायला मिळेल. पूर्णपणे प्रश्न उत्तर आहेत, तर्क वितर्क फक्त आणि फक्त आपण मैदानाच्या बाहेरच लावू शकतो. मैदानाच्या आतमध्ये खेळ हा खेळाडूंनाच साकारायचा आहे. फटका मिस टायमिंग, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये आणि तिथे चेंडू सरळ निघून गेलाय जमिनीवर. म्हणजेच ही एक धाव महत्वपूर्ण स्कोर कार्डवर अर्जित होतील. येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावेंचं लक्ष. म्हणून क्रिकेटमध्ये दया, क्षमा, शांती या गोष्टींना महत्व नाही आहे. इथून येणारे 2 चेंडू 10 धावेंचं लक्ष. म्हणून इथून संघर्षातून कुठल्या संघाचा मात्र बॅकफुटवर येणार आहे. विवान स्पोर्ट्स की डॉक्टर 40+ स्टार. यावेळेस ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. विवान स्पोर्ट्स बॉल्स रिमेनिंग, 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा चुक्या कुठे झाला, जिथे 4थं षटक गौतम हाताळण्याकरिता आला होता. एक चांगला गोलंदाज आहे आणि त्या चांगल्या गोलंदाजाला तुम्ही मोठे फटके मारण्यामध्ये गेले. जर सन्मानपूर्वक खेळले असते सिंगल डबलच्या साह्याने तर रिक्वायर रन रेट थोडंसं आटोक्यामध्ये आलं होतं. म्हणून प्रत्येक चकाकणारं सोनं नाही क्रिकेटमध्ये. कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं हे मात्र तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी असणं आणि ओळखणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. परंतु सुरुवातीचं सत्र आहे आणि या सुरुवातीच्या सत्रामध्ये थोडंसं कॉम्बिनेशन ओळखणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. कारण की क्रिकेट आणि जो लीग फॉर्मॅट आहे त्यामध्ये कॉम्बिनेशन खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठला खेळाडू कुठल्या स्थितीमध्ये आणायचा आहे, कुठल्या खेळाडूला स्लॉग ओव्हरमध्ये ठेवायचं आहे, कुठल्या खेळाडूला मात्र सलामीवरून धाडायचं आहे, हे सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. 6 चेंडूंमध्ये जेव्हा 20 धाब्यांचं लक्ष होतं, षटकार तर आला होता, परंतु तिथून आपण बघू शकता चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून, जितेशच्या माध्यमातून, आणि इथून आपण बघू शकता
विमान स्पोर्ट्स या संघाने जवळजवळ हा सामना खिशामध्ये घातला आहे. शेवटच्या सामन्यामध्ये विमान स्पोर्ट्स या संघाने हा सामना अगदी 4 धावेनिशी मात्र वॉन केलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. हा संघ वॉन झाला म्हणून मी म्हटलं गौतम हा ठरतोय पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.